जळगाव जिल्ह्यातील चोपळा शहरात आज मोठी दुर्घटना थोडक्यात टळली। पंचायत समितीसमोरील बसस्थानक परिसरात असलेल्या भल्या मोठ्या लिंबाच्या झाडाची फांदी अचानक तुटून रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। या घटनेमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणारा मार्गही काही काळ बंद झाला। सुदैवाने ज्या ठिकाणी ही फांदी कोसळली त्या ठिकाणी अलीकडेच नगरपरिषदेने अतिक्रमण हटवून चहाची टपरी काढून टाकली होती। त्यामुळे त्यावेळी तेथे नागरिकांची गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला। विशेष म्हणजे गेल्या 8-10 दिवसांपासून परिसरात पावसाने उघडीप दिली असून कडक उन्हातही झाडाची फांदी तुटल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत। दरम्यान राज्यातील विविध भागांत झाडे कोसळून दुर्घटना घडल्याच्या घटना ताज्या असतानाच चोपड्यात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शहरातील धोकादायक व जीर्ण झालेल्या झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक त्या फांद्यांची छाटणी करावी, तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नगरपालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। नाही, आपल्याला काही जीव झाली वगैरे झाली नाही, काही दुकानं वगैरे नाही होते इथे, तर उठून गेले होते अतिक्रमणमध्ये। ते पोरांना बी काही वापरमध्ये काही पोरांना लागलं नाही आणि ते उभी लागून गेली होती तिला, त्याच्यामुळे पडून गेलं नाही। जर कॉलेज सुटलेलं असतं किंवा शाळा सुटलेली असती, राहिली अशी, शाळा सुटलेली अशी, ते कोणाला लागलं असतं, ते कोणावर गेलं असं भरपाई असं, म्हणजे दुखापत झाली असते कुणाला न कुणाला। बरोबर। आता कुणाला काही लागलं नाही, पण ही फांदी मोठी दिसते। बरोबर, मोठी फांदी आहे। बोला। फांदी जेव्हा पडली तेव्हा ती हळूहळू पडली आणि तिला कीड लागलेलं आहे, त्यामुळे ती पडली। पण एवढं बरं झालं की कॉलेज सुटलेली नव्हती आणि जीवतहानी काही झाली नाही। तिथं बरं झालं, नशिबाने कोणी उभं राहिलेलं नव्हतं तिथं खाली फांदीच्या, तिथं बरं झालं। बस स्टँडच्या जे भिंत आहे त्याच्यावर पडलेलं दिसतंय ते। हा, बस स्टँडच्या भिंतीवर पडलेली आहे, तिथे थोडं म्हणजे नुकसान झालेलं आहे। जर जीवतहानी काही झाली नाही एवढं। नगरपालिकेने जर फांद्या छाटल्या असत्या तर हा, ते काही ते झालं, फांद्या जर छाटल्या असत्या तर त्याचं वजन कमी झालं असतं तर ती पडली नसती। पडली नसती। राहिला असतं